चहा घ्या साहेब, चहा घ्या साहेब. टंगड्यावर करून बसले तुम्ही. आणतो साहेब, ठीक आहे. तर गाईज स्वागत आहे तुमचं नवनाथ राऊत या ब्लॉग्समध्ये. मी तुमचं भाऊ नवनाथ. तर गाईज आज मम्मी आणि पप्पा साखरपुड्याला गेलेले झाला बाहेर. आणि मी सकाळी उठलो, मला आवरायचं होतं कॉलेजचं. सहाला उठलो आणि त्याच्यानंतर मग म्हणलं जाऊन जरा सोयाबीन करावं, फ्रेश बीस झालं जरा. परत झोपी गेलो डायरेक्ट. आता 7:30ला उठलो आहे. आता मी जास्त सोयाबीन काही खाणार नाही, ओट्स केळी आणि बस एवढं दोनच गोष्टी खाऊन कॉलेजला जाणार आहे. 7:30 वाजले. आता आंघोळ बिंघोळ करून तयार झालो, फ्रेश झालो एकदम. गणेश अजूनच झोपलेला, त्याला 9ला क्लास आहे डायरेक्ट. 9 वाजता क्लासला जाणार निवांत माणूस. मला 8:30ला आहे, तसं 8:20ला जाणार मी कॉलेजला. तरी आत्ता आहे ना, आता मला सांगतो 5-10 मिनटं झाली मोबाईल बघत होतो. कंटाळा आलाय मला एकदम, झोप आहे अंगावर अजून डोळ्यावर. बघू पण आता आवरतो, कॉलेजला जातो मस्त. A few moments later. कॉलेजमध्ये सेमिनार चालू आहे आणि आमचं नवनाथ भाऊ वरती जाऊन शिकवतोय. सर बसलेले आहेत, मॅडम बसलेले आहेत. इकडे पोरं नाही आहेत, कुणी पोरं नाही. आम्ही तिघच बसलेलो इथं. इकडे सगळे पोरं बसलेले आहेत. आणि राईटला पण जर नल असेल तर तो काय लिफ्ट नोड आहे, बरोबर आहे. काम संपलं नाही, हा काय करणार, त्याच्या चाईल येतो, त्या चाईलला विचारणार, त्याच्यानंतर जेव्हा रिटर्नला जी गोष्ट येणार वन किंवा काय असेल तेव्हा याचं काम संपणार, बरोबर आहे. कॉलेजमधून आलोय आणि तुम्ही ते पाहिलं असं सेमिनार दिलं होतं मी, त्याचा व्हिडिओ मित्राने काढला. तेवढ्यात माझ्या लक्षात नव्हतं व्हिडिओ काढायला, तरी काढला. बाकी आता एवढ्यातच लाईट गेली राहू बघा. काय म्हणावं आता, एवढं गरम होतं आहे ना, बॅकरण लाईट गेली. विचार करा मग किती गरम होते. आता मला जेवण कामावर शिकायला जायचं आहे, तुम्हाला ते व्लॉगमध्ये दिसेल पुढं. आले लाईट, हे जो सुकून आहे गाईज. हां 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 आत्ता मी पाणी पिलं त्याच्यामुळे लगेच नाही जेवण. मग जेवायचं अजून. जेवायला काय केलेलं आहे काय माहीत. मम्मी तिकडे, मम्मी आणि पप्पा गेले तिकडे साखरपुड्याला. तर मग आता मला बघावं लागेल. चपात्या केलेल्या आहे, भाजी पण केलेली असेल. खाऊन जायचं, खायचं आणि कमा शिकायला जायचं. गाईज आता 6:30 वाजले, 6:15. आणि दुपारी झोपलो तर डायरेक्ट आता उठलोय मी. क्लास बुडाला माझा पप्पा जायचा. 4 तास झाले झोपला. कस काय झोपला एवढी खाणार, तरी बी असं वाटलंच नाही मी असं जागसूच झोप झाली. कारण लाईट गेली मधीच, तेव्हा एकदा उठलो. परत एक गाण्या खडखुड गेला, काहीच नाही गेलं. दार काय वाजत होता ना तू. दार नव्हतं झाली, कबूतर आला थाकला. 3-4 बार आता फोन आले, एकदा मेसेज वाजला, असं डोकं दुखायला. मेसेजचं रिंगटोन कोण दावायला लागली ते. आताशी उठलं 6:15 तोंड मिनिट धुतलं. आता बिस्किट आणली, बिस्किट दाखव. चहा ठेवायचा आता, चहा घेऊन आता जिमला पण जायचं मला. बस. हा, गणेशने भांडी घासली. का घासले पण तू? मी झोपलो तर एवढा बाहेर झोपला उठव रस्ता का गेला होता तू? रस्ता गेलाच नाही, मी गेला होता पण साखर संपली होती, आणायची विसर. हा, मी कमा शिकायचं म्हणलं तर गेलंच नाही आज. आणि तो मित्र बी नव्हता आलेला, तो गावाला गेला. एकटा कुठं होणार चांगलं तिथं. मग उद्या जाणार आहे. आता किती गोष्टी कॅन्सल केल्या मी आज एकाच झोपतीमध्ये. बिस्किट घेऊन बघते आता. चहा घ्या साहेब, चहा घ्या साहेब. टंगड्यावर करून बसले तुम्ही. बिस्किट आणतो साहेब, ठीक आहे. सर खाली बसली. फटका ठेवून इकडे. तू कोणता बिस्किट पुढं आणलाय? तसं काय असते ते नाव सांग ना. नाव काय तुमचं? छंद काय? बिस्कुट. नाव काय तुमचं? नाव
नवनाथ रावतळे. छंद काय खायचा छंद एखादाच नवीन छंद आणला अरे तू ना तो मला घेतलं तू भाड्या आता कळलं तुला लेट करंट आहे. आमच्या क्लासमध्ये राऊटर आहे फुल पिक्चर डाउनलोड करू राहिले सगळे कोण माहिती खरं पाहिजे नाही कोणाकडे कोणाकडे नाही सगळ्यांकडे पाहिजे असतं का नाही आजकाल एका जणाकडे बघतो. आमच्या वर्गात सगळ्यांकडे पाहिजे शिवाय 2-4 सोडले तर आणि माझ्याकडे पाहिजे ते झालं 2-4 जण म्हणजे मा होता पाहिजे रे. माझ्याकडे मोबाईल आहे का हा पुढे मम्मी घेऊन गेली. ते बी मम्मीचं आहे बापरे मा आली. माझ्याकडे काय मोबाईल आहे कोणाचा आहे माझा लॅन. तू 80 आता आता मी घेणार आहे मग आयफोन 12 प्रो मॅक्स तर ह्यो तुला आता व्हिडिओ काढायला लागून मग जे मोबाईल व्हिडिओ काढायला घेणार का तेव्हा माझ्याकडंच दिवस तू कुठं गेलो त्याला डिस्प्ले फोडशील माझ्या नाव असेल तो आहे मुळे कुठला घरी होता मोबाईल. याचा फोडला ना तो लाज आहे का काय आणला सांग वाटेन नडग्या शिकीशी काय भाड्या इकडे आता तू गेला अरे नडग्या शिकतो का माहिती शिकव माय नडग्या कुठं असतं मलाच माहित नाही ए दरे मला नाही आवडत हे बिस्किट नाही का ते ऑग इन द कॉकरोच मध्ये बघते. हा तसेच दिसायला मला कोकोनट बिस्किट आवडतात काही कोकोनट आणि माहिती बाकी काहीच मी समोर आहे बघू राहिलो. मित्र फ्री फायर आमच्या बी खेळतात पबजी खेळतात मी एकटाच आहे गेम खेळत नाही फक्त लगे मी ऑनलाईन आहे ते कोणतं असतं ते काय बरमुडा नाही नाही रे ते नाही त्याच्यामध्ये ते कस्टम का काय म्हणते त्याला ते काय असतं ते मी खेळलो पहिले खेळलं ना का तू पहिला काही 10 दिवस गेम घेतली नंतर पप्पा तू सांगितलं होतं पबजी खेळतोय मी म्हणलो पप्पाला पबजी खेळतोय पप्पाला म्हणलं पबजी गेम खेळतोय त्या गेम आपण दोघं खेळायचं तो हारला काय दोघं खेळायचं फ्री फायर आणि तो हारला का मग काही गेलं का लगे आणायचं तुम्हाला आपण बघ ते करायचं लपून बसायचं बरं जाऊन जाऊ पैसे कुठे ते वाढायला लॉकडाऊनमध्ये काय आम्ही फ्री फायरला खेळलो एवढा आहे आम्हाला वाटायचं फ्री फायरचं स्किल वाढावं ते स्किल नव्हतं पहिली गोष्ट पण वाटायचं स्किल वाढावं. बाय द वे गाईज आता मी जिमला जाणार आहे. मी काय करू एकटा म्हणजे मोबाईल तुला तू काय करणार आहे जिम मारून येणार ते ब्लॉग कोण बनेन 8-8 वाजेपर्यंत ते ब्लॉग कोण बनेन तो व्हिडिओ अपलोड करणार करेन ना नाही 7 मी 4-5 दिवस झाले व्यायाम केला नसेल आज मी चेस्ट ट्रायसेप मारले पंप लगेच वापस आलाय इज्जत आहे का नाही सांगा पंपला चिमूट भिजलेले कसं आहे पंपला इज्जत आहे होय सर नाही खरं बोल खळी नाही तुला मी आणले तुम्ही ओरडले माझं उतरत नाही हातरून टाकलं गायचं आता गप झोपायचं आणि मम्मी ते जवळपास त्यांना 2 वाजता यायला असा विषय त्यांचं ते 8 तासाचा रस्ता आहे आत्ताशी मुंबईच्या बाहेर निघले येते 2 वाजेपर्यंत येतील रात्रीचे 2-3 तर वाजतील मग काय हरकत नाही. सो गाईज अजून मला सोयाबीन खायचे आणि ओट्स पण खायचे आणि एवढ्यात मी एक ऑब्झर्व केलं गाईज मी ओट्स खातोय म्हणून मी भात खात नाही आप समझ रहे हो ऐसा मेरे साथ हो रहा है आणि इसका जो निदान है वो मुझे निकालना है इसलिए मैंने ये सोचा है
कि कल से हम राइस भी खाएंगे और ओट्स भी खाएंगे. तिकडे पाहिजे. नहीं बघा, राइस भी खाएंगे, ओट्स भी खाएंगे और हरभरे भी खाएंगे और खाते रहेंगे और बॉडी बनाएंगे. मला आताच रिझल्ट भेटला सर क्वार्टरला गाईज. म्हणजे असं कॅलरी सरप्लसमध्ये मी एवढं खात पण नाही, पण तुम्हाला असं ना असं 22-20 जरा वाटायला लागले. मग आता बघा नादच करायचा नाही. एकदा कॉलेज आहे संपू द्या रे, म्हणजे हे पेपर झाले ना, मग 2 महिने सुट्ट्या आहेत. 2 महिने सुट्ट्या, मग शरीरावर काम करायचं आणि ना स्किनवर पण काम करायचं, इज्जत द्यायची. भाडे तिकडे जाणार मला लावायचे तू म्हणला होता. काय लावून राहिलं? गाणे तू म्हणला. सायलेंट सॉन्ग गाईज लावणार आहे. सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या. मी जरा ते मम्मी सर म्हणलं, मम्मी असते कोणी गच्चकलं काय म्हणली असती. ठीक आहे मम्मी नाही म्हणून ठीक आहे. सोयाबीन टाकलेत आणि त्याचं ओट्स पण कर आवाज येईल. काय नाही थोडासाठी राहिला. ओट्स पण खाणं नाही. समोर आता ते याचं लावलं उज्ज्वल गेमरचं आहे ना, ग्रीन एलचं. लय दिवस झाले बघून, एकदा बघितलं आता मी, परत बघू राहिलो आहे गेमिंगचं व्हिडिओ. लय माझी तिथे बघायला. बाकी इकडे ओट्स खातो आणि सोयाबीन खातो. एकदम निवांत वातावरण झालं आहे. बाहेर थोडासा गारवा आहे. गारवा नाही म्हणता यायचं, उन्हाळ्यात चालू आहे, पण थोडं गारवा हवा सुटलेली, थोडी फ्रेश वाटर राहिलं एकदम. पहिलं काहीच लॉकडाऊनमध्ये ना आम्ही उज्ज्वल गेमरचे लय व्हिडिओ पाहिले वेड्यावानी. एवढे व्हिडिओ ना की बास, दिवसभर त्याचेच व्हिडिओ बघायचो. उज्ज्वल गेमरचे 1.5 GB अख्खं उडून टाकायचो. गेमिंगचे व्हिडिओ रोज येणारे व्हिडिओ, मग असं नाही का जुने व्हिडिओ, रोज येणारा जो व्हिडिओ आहे का, आज आला का लगेच तो बघायचा. 30 येणार आहे, 2 दिवसाड येणार आहे, ते बघायचो. परत सौरव जोशीचे ब्लॉग लय पाहिले. त्याच्यात श्रीमान लेजंडचे लय व्हिडिओ पाहिले. लय दिवसभर आहे ना 4-4 तासाच्या स्ट्रीम होत्या, जुन्या स्ट्रीम. ह्युमन फॉल फ्लॅट गेम आहे म्हणून गेम आहे नावाची, सॉरी ह्युमन फॉल फ्लॅट नावाची गेम आहे. ती गेम एवढी भारी ना, म्हणजे ती भारी कशामुळे, श्रीमान लेजंड इतकं कॉमेडी व्हिडिओ म्हणजे स्ट्रीम असायची ती. 4-4 तासाची स्ट्रीम गणेशन मी दिवसभर बघायचो, दिवसभर. विचार करा मग. आणि ते एकदम कमी क्लिअरिटीवर हा, नेट संपू नये म्हणून काहीतरी 240वर कर. हां नाही, त्याच्यानंतर लाल मोबाईलवर लॉकडाऊनमध्ये. तर गाईज आम्ही दोघं मिळून एडिटिंग करीत होतो, म्हणजे गाणे नुसतं बघत होता आणि मी एडिटिंग केली अख्खी आता एवढ्यात. आणि व्लॉग अख्खा एडिट करून झाला. आणि आजचा व्लॉग मी एंड करतो, कारण आता झोपतो आम्ही. जरा झोपीत दिसते जरा. आवडला असेल व्लॉग, आवडला असेल तर लाईक व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढं नाही.